जळगावनंतर सांगलीमधून एक मोठी अपडेट आता समोर येते। सांगली लोकसभा मतदारसंघामधून बंडखोरी केलेले काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे। विशाल पाटलांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडतोय। तर यामध्ये नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा सुरू आहे। दरम्यान काँग्रेस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान सांगलीमधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचा भव्य असा मेळावा सांगलीमध्ये पार पडत आहे। आपण आता त्याच मेळाव्या ठिकाणी आहे। सांगलीमध्ये हा काँग्रेसचा मेळावा पार पडत आहे आणि या मेळाव्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे देखील या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत। एकंदरीतच काँग्रेसची भूमिका काय आहे हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेते मंडळी करणार आहेत। तर विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांनी बंडखोरी त्यांच्यावर कारवाई का करू नये यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते हे काँग्रेसचे मत या कार्यकर्त्यांचे जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे। तसेच महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांच्या पाठीमागं काँग्रेसचे कार्यकर्ते कितपत राहतील आणि काँग्रेस काय भूमिका घेईल या मेळाव्यामध्ये ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम न्यूज, सांगली।